तुम्हाला पण समोसे खायचे पण मैदा नको? मग तर हे क्रिस्पी असे आपले गव्हाच्या पिठापासून तयार झालेले समोसे नक्की ट्राय करा. अगदी सोपे आणि थोड्या वेळातच आपले हे समोसे बनवून रेडी होतात. अगदी तुम्हाला कळणारही नाही हे समोसे गव्हाच्या पिठापासून बनलेले आहेत की मैद्यापासून. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. मी इकडे तुम्हाला दोन्ही प्रकारचे समोसे दाखवणार आहे. एअर फ्राईड आणि फ्रायवाले. सगळ्यात आधी आपल्याला 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ, कलोंजी आणि ओवा चोळून टाकायचा आहे. आता ह्यामध्ये 1 चमचा मी तुपाचा मोहन टाकलेला आहे आणि ह्याला चांगला असं आपल्याला सगळीकडे तूप पिठाला चोळून घ्यायचं आहे. अशी छान अशी मूठ बनत असेल म्हणजे आपले पीठ छान अशी सगळीकडे तूप लागलेले आहे. आता ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ जास्त पातळ मळू नका, घट्ट असे मळून घ्या. आता ह्याला आपल्याला पिठावर एक कपडा अंथरून आपल्याला किंवा झाकण ठेवून आपल्याला हे जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपल्याला ह्याला असेच भिजू द्यायचे आहे. चला आता ह्याबरोबर आपण सारणाची तयारी करूया. आता एका पॅनमध्ये आपल्याला सौंफ, बडीशोप, धने आणि जिरे टाकून आपल्याला ह्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. त्याबरोबर मी थोडे ओवासुद्धा ॲड केलेला आहे. आता ह्याला थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता आपण ह्या मिश्रणाला आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत. एकदम बारीक पेस्ट करायची नाही, अगदी मोठे मोठे वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण इकडे अद्रक, लसूण आणि मिरचीसुद्धा मी थोडीशी वाटून घेतलेली आहे. असे रफली आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये आपण थोडेसे तेल टाकून त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा भाजून घेणार आहोत. इथे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, एक मोठा कांदा. त्याला आपल्याला लाल होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. आता हे परतत असतानाच मी त्यामध्ये आपण जो लसूण, आलं आणि मिरचीचा ठेचा केला होता त्यालासुद्धा आपल्याला टाकून चांगले परतून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये मी थोडे काजू आणि मटर थोडे बॉईल करून घेतलेले आहेत, त्यालासुद्धा मी परतून घेणार आहे. आता आपण तयार केलेले जे वाटण होते ते आपल्याला टाकून त्यालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे 1 ते 2 मिनटं. आता त्यामध्ये हळद, लाल तिखट, थोडासा चाट मसाला, आमचूर पावडर टाकून आपल्याला त्यालासुद्धा चांगले परतून घ्यायचे आहे. आता इकडे मी 4 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहे. साल काढून त्याला आपल्याला मोठे मोठे कट करून घ्यायचे आहे. आता ह्या तयार मिश्रणामध्ये आपल्याला ह्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये मी मीठ टाकून ह्यालासुद्धा परतून घेतलेले आहे. आणि परतत असताना आपल्याला जो बटाटा आहे तो सुद्धा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. आता ह्याला थोडासा चटपटीतपणा येण्यासाठी मी यामध्ये अगदी 1 चमचा साखरसुद्धा ॲड केलेली आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ॲड करूया. आणि 1 चमचा मी साखर ॲड केलेली आहे थोडंसं चटपटीतपणा येण्यासाठी. आता ह्यालासुद्धा आपल्याला चांगले वाफवून घ्यायचे आहे, चांगले म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे आपले पीठसुद्धा चांगले भिजलेले आहे. त्याला एकदा आपण मळून घेणार आहोत थोडंसं तेल लावून. त्यानंतर आता आपण समोसे बनवायला घेऊया. आता एक छोटा गोळा घेऊन त्याला आपल्याला असा ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायचा आहे. आता ह्याचे 2 तुकडे करायचे आहे आपल्याला चाकूच्या साहाय्याने. म्हणजे ह्या पिठामध्ये आपले एका पोळीमध्ये आपले 2 समोसे बनवून रेडी होईल. अशी पारी थोडी जाडच असू द्या. आता समोस्याला आपल्याला समोस्याचा शेप द्यायचा आहे. त्यासाठी पारीला थोडंसं पाणी लावून घ्या आणि त्याला अशा प्रमाणे ट्रायंगलचा शेप द्या.
आपल्याला कोनचा शेप द्यायचा आहे. आता ह्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत. आता सारण आपले भरून घेतलेले आहे. आता आपण ह्याला थोडं पाणी लावून ह्याला आपण त्याची काठं बंद करूया. मागच्या साईडने एक छोटीशी आपल्याला घडी द्यायची आहे आणि आपल्याला वरतून सारणाने तोंड त्याचे बंद करून घ्यायचे आहे. अशा प्रमाणे आपल्याला सगळे समोसे आपण रेडी करून घेऊया. आता एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेले आहे. तेल अगदी मध्यम आचेवर आपल्याला गरम करायचे आहे. मोठा गॅस करू नका. आता कढईमध्ये एक एक करून आपण समोसे टाकून घेऊया. आपल्याला तेल अगदी कडक गरम करायचं नाही. जर तेल जास्त कडक गरम झालं असेल तर आपल्या समोसेला बबल येण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटांनी समोसे आपल्याला दुसऱ्या साईडने आपल्याला त्याला परतून घ्यायचे आहेत. आपण मंद आचेवर तळत असल्यामुळे ह्याला बिलकुल बबल्स येत नाही. बघताय ना, कुठल्या समोस्याला बबल्स आलेले नाही आहेत. चला, छान असे आपले समोसे तळलेले रेडी आहेत. मी ह्याला काढून घेत आहे. आता हे समोसे आपल्याला एअर फ्राय कशी करायचे मी तुम्हाला दाखवते. आता एअर फ्रायच्या बास्केटमध्ये आपल्याला थोडेसे तेल स्प्रे करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या एअर फ्रायरमध्ये जेवढे बसेल तेवढे समोसे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. अगदी चिटकून ठेवू नका, एकमेकांना चिटकायची शक्यता असते. म्हणून असे लांब लांबच थोडे ठेवून घ्या. आता ह्याला सुद्धा आपण स्प्रे करून घेणार आहे तेलाचा. आता मी ते एअर फ्रायरमध्ये 15 मिनिटासाठी मी ते दोन्ही साईडने फ्राय करून घेणार आहे. म्हणजे 7 मिनिटांनी आपण त्याला पुन्हा समोस्याला पलटी मारून घेणार आहे. 180 डिग्री सेल्सिअसवर मी 15 मिनिटे समोसे एअर फ्राय करून घेतलेले आहेत. चला, आपले एअर फ्रायरमधले समोसे सुद्धा रेडी आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी.